घोटाळा. घोटाळा हा एकच शब्द आपल्या देशाच्या राज्याच्या व्यवस्थेला असा चिकटलेला आहे की खुर्चीवरची माणसं बदलतात, पण घोटाळा मात्र कायम तिथंच सुरू राहतो. आपल्याकडे प्रत्येक वेळी घोटाळ्याचा नवीन प्रकार मंडळी पाहायला मिळतो. कधी राजकीय पुढारी घोटाळा करतात, तर कधी प्रशासकीय अधिकारी, आणि अनेकदा तर हे दोघे सोबत मिळून संगनमतानं घोटाळा करतात. आणि नंतर मग या घोटाळ्याची चौकशी तपास करण्याची जबाबदारी येते पोलिसांवर. पण आज तो घोटाळा समोर आलाय, तो जरा वेगळा आहे. कारण हा घोटाळा डायरेक्ट पोलिसांनीच केलाय. आजवर हजारो आर्थिक घोटाळ्यांचा तपास केला असेल, हजारो आरोपींना अटक केली असेल, पण यावेळी घोटाळाच पोलीस खात्यात झालाय. आणि तोही इतका खतरनाक आहे की ऐकावं ते नवलच असं वाटल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. या घोटाळ्यात चक्क जे लोक पोलीसच नव्हते, त्यांच्या खात्यात महिनोन महिने सरकारी पगार जमा होत होता. तब्बल 6.5 कोटी रुपयांचा हा संशयित वेतन घोटाळा आता उघडकीस आल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. आता हा पोलीस घोटाळा नेमका आहे तरी काय, तो इतकी वर्ष कोणाच्या लक्षात का आला नाही, आणि आता पुढे या प्रकरणात नेमकं काय होणार हे सगळंच सविस्तर जाणून घेऊया आताच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, मुंबई पोलीस दलाच्या उत्तर विभागात हा वेतन घोटाळा झालाय. 2019 ते 2020 या कालावधीत वेतन आणि प्रशासकीय कामकाज हाताळणाऱ्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यातली धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्यासाठी अशा व्यक्तींची नावं वेतन यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, जी प्रत्यक्षात पोलीस दलात कार्यरतच नव्हती. म्हणजे एखादा व्यक्ती पोलीस नाही, त्यानं कधी गणवेश घातलेला नाही, ड्युटी केलेली नाही, तरीही सरकारी तिजोरीतून त्याच्या नावानं दरमहा पगार निघत होता. हा पगार 1-2 महिन्यांचा नव्हता, अनेक महिन्यांपर्यंत अशा पद्धतीनं वेतन काढलं गेल्याचा संशय आहे. प्राथमिक माहितीनुसार 8 ते 10 बनावट कर्मचाऱ्यांच्या नावानं लाखो रुपयांचं वेतन विविध बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आलं. आणि फक्त मासिक पगारच नाही, तर राज्य शासनाच्या काही कल्याणकारी योजना आणि प्रशासकीय कामांसाठी राखीव असलेल्या निधीतूनही या खात्यांवर रक्कम वळवण्यात आलेली आहे. म्हणजे सरकारी पैशांचा वापर ज्यासाठी व्हायला हवा होता तो तर झालाच नाही, पण वरून त्यात गैरव्यवहार करून निवांतपैकी पैसा लाटण्यात आलेला आहे. आता प्रश्न हा पडतो की हा प्रकार नेमका उघडकीस कसा आला? तर सेवार्थ प्रणाली ही पोलिसांची जुनी वेतन प्रणाली होती, आणि तिचं आता नवीन डिजिटल प्रणालीमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम सुरू होतं. डेटा ट्रान्सफर करताना काही कर्मचाऱ्यांच्या नोंदी जुळत नव्हत्या. वेतन यादीतली नावं आणि प्रत्यक्ष सेवेत असलेले कर्मचारी यामध्ये मोठी तफावत दिसून आली. सुरुवातीला ही साधी तांत्रिक चूक असावी असं अनेकांना वाटलं, पण जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिले, तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा मंडळी धक्कादायक चेहरा हा समोर आला. 2019 आणि 2020 मधील वेतन व्यवहार तपासण्यात आले, तेव्हा त्यामध्ये तब्बल 6,41,00,000 ते 6.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलं. इतकंच नाही, तर घोटाळा लपवण्यासाठी काही महत्वाची मूळ कागदपत्र आणि फाईल्स गायब करण्यात आल्या आहेत. आता या प्रकरणी उत्तर प्रादेशिक विभागाच्या तक्रारीवरून मुंबईतील समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण, अजय राठोड आणि अमोल मेश्राम या 5 अधिकारी कर्मचाऱ्यांवर फसवणूक, सरकारी निधींचा अपहार, गुन्हेगारी कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्यासारख्या गंभीर आरोपांखाली आता गुन्हे नोंदवण्यात आलेत. या घोटाळ्यामागे फक्त हे 5 जण होते का, की यामध्ये आणखी काही कुणाचा सहभाग आहे? कारण एवढा मोठा आर्थिक व्यवहार हा कोणाच्याही लक्षात न येता दीर्घकाळ सुरू राहणं, ही बाब अनेक प्रश्न निर्माण करते मंडळी. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच EOW कडे सोपवण्यात आला आहे. म्हणजेच आता पोलिसांच्या गुन्ह्याचा तपास पोलिसांचाच आर्थिक गुन्हे विभाग करणार आहे. या सगळ्या व्यवहारातील बँक व्यवहार तपासला जाणार आहे. बनावट खात्यांमध्ये गेलेत पैसे की कुठे कुठे गेलेत, त्या खात्यांचे खरे लाभार्थी कोण होते, ही खाती कुणी उघडली, त्या काळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती होती का, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रकार फक्त उत्तर प्रादेशिक विभागापुरता मर्यादित होता की त्याची व्याप्ती आणखी मोठी आहे, याचा आता शोध घेतला जाणार आहे. आणि एक या प्रकरणातला महत्वाचा पैलू सुद्धा आहे. यापूर्वी धुळे
आणि लातूर पोलीस दलात ही मंडळी बनावट कर्मचारी, बनावट वेतन नोंदी आणि पगार वाढ दाखवून कोट्यवधी रुपयांचा अपार झाल्याची प्रकरणं या आधी सुद्धा समोर आलेली होती. त्यामुळे आता तपास यंत्रणा हेही पाहत आहेत की मुंबईतील घोटाळ्याची कार्यपद्धती आणि त्या जुन्या प्रकरणांमध्ये काही साम्य आहे का, एकाच रॅकेटचा यात सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जातोय. म्हणजे पुष्पाबाईचं जसं चंदन चोरीचं सिंडिकेट होतं, तसं पोलिसांचं राज्यभर वेतन घोटाळा सिंडिकेट तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. ज्या पोलीस दलावर आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी आहे, तेच जर त्यांच्याच वेतन व्यवस्थेत अशा प्रकारचा घोटाळा करू शकतात, तर सरकारी आर्थिक यंत्रणांमधील नियंत्रण व्यवस्था नेमकी किती सक्षम आहे. आणि जर नवीन डिजिटल प्रणालीमध्ये डेटा स्थलांतर झाला नसता, तर हा प्रकार आणखी किती वर्ष सुरू राहिला असता. मागच्याच आठवड्यात पुणे पोलिसांनी एक छान चोरीचा बनाव करून एका व्यावसायिकाला लुटल्याचा प्रकार समोर आलेला होता. आणि आता अशा प्रकारच्या अनेक घटना सध्या समोर येत असतात, ज्यात मुख्य आरोपी हे पोलीसच असतात. त्यामुळे ज्यांच्यावर रक्षणाची जबाबदारी आहे तोच भक्षक झालाय हे तर स्पष्ट आहे. पण आता यावर उपाय नेमकं कोण करणार, असा प्रश्न सुद्धा समाजासमोर उभा राहिला. आता या प्रकरणात तपास जसजसा पुढे जाईल तसतशी आणखी धक्कादायक माहिती समोर येणार आहेच. पण ती माहिती खरी आली पाहिजे एवढीच आशा आहे. कारण आपल्याकडे परंपरा अशी आहे की जेव्हा एखादा घोटाळा उघडकीस येतो तेव्हा त्याचाच सेकंड पार्ट सुरू झालेला असतो. बाकी आता तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.